नाम घेता उठा उठी, 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 होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडलीठी, विठ्ठल पायी पडलीठी, विठ्ठल पायी पडलीठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल 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 नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, नामाविना साधन नाही, जे का अनेक करशील काही, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, हकारोनी सांगे तुका, हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. माय बाप सज्जन सद्भक्त हो,
आजचा हा महापर्व काल आहे बघा तुम्हाला सांगतो. म्हणून आम्हा वारकऱ्यांचे 2 संत, 2 ग्रंथ, 2च देव आहे तुम्हाला सांगतो. 2 देव, राम आणि कृष्ण. 2 देव, 2 संत, ज्ञानोबा आणि तुकोबा. 2 ग्रंथ, गाथा आणि ज्ञानेश्वरी. आणि 2 तीर्थ, आळंदी आणि पंढरी. 2 तीर्थ, 2 संत, 2 ग्रंथ, 2च देव. ज्ञानोबरायांचं ज्ञानदेव ध्यानी राम कृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानदेवी ध्यानी राम मनी कृष्ण, म्हणजे आता ध्यानात रामाचा आचार, मनात कृष्णाचा विचार. वैकुंठ भुवनी आचार अधिक विचार, 2 गोष्टीचं फार महत्व आहे. नुसत्या विचाराला किंमत नाही, नुसत्या आचाराला किंमत नाही. नुसत्या आचाराने स्वतः मुक्त होतो आणि नुसत्या विचाराने शुष्क ज्ञानी होतो, त्याला काही किंमत नाही. 2 गोष्टी एकत्र, डोळस आणि ज्ञानी असावं लागतं. नदीच्या कडेला 2 ग्रस्त, एक आंधळाने पांगळा बसला होता. 4-5 माणसं घाई घाईनं आले. नदीला नवीन पाणी आलं होतं तेव्हा ते 4-5 म्हणले आम्हाला जरा पलीकडे घाई घाई जायचंय. आंधळा मला मी रोज जातो येतो, 4-6 वेळा या नदीतून जातो येतो, माझा हात धरा. ते 5 म्हणले बाबा तू जरी जात येत असता पण आज नवीन पाणी आले, नसेल तिथे वाळू साचली असेल, असली तिथली गेली असेल, त्यामुळे तो रस्ता बदललेला आहे. तू फसला तर आम्ही फसले जाऊ, तुझा हात आम्ही धरायला मोकळे. मग पांगळा म्हणला माझ्या समोर हजारो लोक येतात जातात, माझ्या दृष्टीत रस्ता बसलेला आहे, मी सांगतो तसे जा. ते म्हणलं तू स्वतः गेलेलाच नाही म्हणून आम्हाला जाता येत नाही. मग त्याला पर्याय काय? हे आंधळ्या पांगळ्याला खांद्यावर घेतो. आंधळ्या पांगळ्याला खांद्यावर घालून पांगळ्याचे डोळे आंधळ्याचे पाय 2 एकत्र आले तर आम्ही तुझा हात धरतो. तसं महाराज या संप्रदायामध्ये विचाराचा डोळा आणि आचाराचे पाय नाहीत, तो संप्रदाय दीर्घकाळ टिकू शकत नाही. नाही, त्याच्यामध्ये ओलावा ओत प्रेम नाहीये महाराज. वारकरी संप्रदायामध्ये ओलावा जिव्हाळा आहे, म्हणजे हे वाङ्मय शिल्लक राहिले हा जिव्हाळा आहे तुम्हाला. काही संप्रदाय मोक्षापर्यंत पोहोचले पण पाठीमागं समाजाचा जिव्हाळा राहिला नाही, त्याचा पाठीमागं आदर्श काय राहिला नाही. आम्हा वारकऱ्यांचे जे वाङ्मय ना तो आमचा बाप म्हणजे गाथा आहे, आमची आई म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी आमची आई, गाथा आमचा बाप आहे. म्हणून त्यांना आम्ही मायबाप म्हणतो. साधू संत मायबाप एकादयचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर, तेही केले कृपादान मस्तके ठेविला कर, माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर. कलेवर म्हणजे प्रेत सुद्धा शुद्ध केलं ज्ञानोबरायाने महाराज. सच्चिदानंद बाबा मेलेलं प्रेत महाराज जीवन सजीवन पवित्र केलं, ज्ञानेश्वरी लिहा लावली त्याला. हे शुद्ध झाले कलेवर. माणसं शुद्ध होतील विशेष नाही ऐकलं, पण प्रेत शुद्ध केलं जाईल, शुद्ध झाले कलेवर. याचा अर्थ असा आहे महाराज, तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मध्ये ती सांभाळी. धेनू जी आहे ना ती वत्सावर इतकं प्रेम करते, इतकं प्रेम करते की कदाचित ते वत्स तिथं मिळेलं तर शहाणा शेतकरी त्याचं चमडं काढून खोत करत असतो, तर त्या भोतावर सुद्धा प्रेम करते. त्याला ताटते ती धेनू, त्या भोताला ताटते पाना सोडते. म्हणजे मेलेल्या भोतावर प्रेम करते, तसं मेलेल्यावर सुद्धा ज्ञानोबरायांनी प्रेम केलं, त्याला जीवन केलं महाराज. जिवंतावर प्रेम केले पण मेलेला सच्चिदानंद बाबा शुद्ध केला, शुद्ध झाले कलेवर. मेले माणूस तिथं उठविले, वेळ काळात एक राहतील का. म्हणून साधू संतांनी जे जे मार्ग आपल्याला दाखवले ते मार्ग जीवनात शांती, कर्माला गती आणि ज्ञानाला कांती प्राप्त करून देणारे. साधू संतांनी जे पंथ दाखवले ते पंथाने आपण गेलो तर विचाराचा विकास आणि विकासाचा प्रकाश होतात. सामान्य मनुष्य अभ्यासाने इंजिनियर झाला हा फक्त विचाराचा विकास. सामान्य मनुष्य अभ्यास करून डॉक्टर झाला हा विचाराचा विकास. एखादा सामान्य मनुष्य अभ्यास करून वकील झाला हा विचाराचा विकास. काहींच्या विचाराचा विकास होत नाही, ते शाळा शिकवू शकत नाही महाराज. 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, BA, MA, PhD, सॉलिसिटर, मिनिस्टर, कलेक्टर, डॉक्टर हा विचाराचा विकास. जसा जसा विचाराचा विकास होईल तशी तशी डिग्री तो मिळू शकेल. परंतु तिथे जाऊन साधूचे विचारात उतरवणं हा विचाराचा प्रकाश. वकील होऊन ज्ञानेश्वरी आवडणं हा विचाराचा प्रकाश. डॉक्टर होऊन ज्ञानेश्वरीची आवड असणं हा विचाराचा प्रकाश आहे. तुम्हाला विचाराचा विकास झालाय, पण आणखी रिटायर झाल्यावर विचाराचा भकास होण्याचा संभव आहे. तुम्हाला एकाची चूक लाखाचे नुकसान होऊ शकते. साठीभूत नाठी झाली की स्मृती निर्माण होते, स्मरणाचं विस्मरण होत असतं. परंतु ज्ञानेश्वरी विचारात बसली तर नाही होत महाराज विस्मरण. तिथं स्मरणच राहतं, कारण त्या ज्ञानाला कांती येत असते, ते ज्ञान प्रकाशमान करत असतं. त्याच विकसित विचारातून जर तुम्ही प्रकाशित विचाराकडे गेलात तर तुमच्या जीवनामध्ये अंधार राहणारच नाही. प्रकाश म्हणजे ज्ञान कांतीवान होणार.
जीवन शांतिवान होणार. जीवनात शांती पाहिजे का? अजून ठरलेले विचार देत. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात परा शांती स्थानम प्राप्ती शाश्वतम. शाश्वत सुखाची प्राप्ती होईल, तुला परम शांती प्राप्त होईल, पण तू त्याला शरण जा. जोपर्यंत ईश्वर सर्वभूतानां हृदयेशार्जुन तिष्ठती, त्या ईश्वराला तू शरण जात नाही तोपर्यंत त्याचा प्रसाद तुझ्यावर होणार नाही. मग तया ते प्रसादे स्वरूप शांती प्रमदे शांत होण्यास आनंदे स्वरूपच रमत. जीवनात शांती मिळावी, सुख समाधान मिळावं, तू ईश्वर शरणागती स्वीकारलीच पाहिजे. बुद्धिबलाच्या जोरावर तो म्हणून कशा करता शरण जायचं, मग तुला जीवनात शांती नाही मिळणार. ठीक आहे, तुम्ही बुद्धीची घमेंड असेल तुम्हाला, होय देईल तिथे पाणी काढेल, काय म्हणून शरण जायचं? शरण जाणं लांछनास्पद आहे, बरोबर आहे, कोण म्हणतं काय? परंतु शाश्वत सुखाची परम शांती प्राप्त व्हावी तर ईश्वर शरणागती शिवाय नाही. कारण आज जगात जेवढे श्रेष्ठ होऊन गेले सकल श्रेष्ठा ते हे मत पावे सिद्धी पावे अनंत म्हणून व्हावे शरणागत आहे उचित एवढेची. जोपर्यंत शांत जीवन नाही तोपर्यंत तुम्हाला सुख नाही असं गीतेचा सिद्धांत आहे. अशांत सुखम, अशांत जीवनामध्ये सुख नाही अशी गीता सांगते. सुखपर्यंत शांती पडते, सुख हे अवघेचे दुःख. म्हणून या शांती धरा उतराल पहिले तिरा खवळलिया काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी. जसं दर्या माळा समुद्र सागर खवळल्यानंतर प्रवास सुखाचा होईल असं सांगता येत नाही, तसे आपल्या चित्ताचे काम क्रोध खवळले तर खऱ्या सुखाची प्राप्ती होणार नाही. जोपर्यंत काम क्रोध त्याला आधी व्याधी निर्माण होतात. आधी म्हणजे अंतःकरणाची दुःख आणि व्याधी म्हणजे बाह्य स्थूल देहाची दुःख निर्माण होतात. काम क्रोधाने आंतरबाह्य दुःख निर्माण होतात आणि त्यामुळे चित्ताची तळमळ होते, चित्त डळमळीत होतं आणि खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही. उदाहरण तुम्हाला सांगतो, जोपर्यंत पाणी पावसाचं पाणी सतत प्रवाहित वाहत राहील तोपर्यंत त्याचा गढूळपणा मिटणारच नाही. समुद्राचं पाणी स्वच्छ आहे, त्याची वाफ बनली, ढग बनले, खाली पडलं तरी स्वच्छ आहे, पण जमिनीवर ज्याला घासू लागलं ना तोपर्यंत त्यावेळेला ते गढूळ बनलेलं आहे. आता त्याचं घर्षण थांबत नाही तोपर्यंत गढूळपणा मिटत नाही. कुठेतरी शांत निवांत स्थिर ते पाणी थांबलं पाहिजे तेव्हा त्याचा गढूळपणा मिटेल. तसं सज्जनो, जीवनात जे चित्त आहे ते स्थिर होणं महत्वाचं आहे. म्हणजेच विश्वास निष्ठा श्रद्धा प्राप्त करणं महत्वाचं आहे. परमार्थ करणं म्हणजे परमार्थ करणं म्हणजे तरी काय, तो लिक्विड सॉलिड घनरूप द्रवरूप असा भाग नाहीये. तो तुम्हाला लिटर मीटर हेक्टरनी खरेदी करता येईल. कपाती नाही, हाती नाही, बाजारात मिळत नाही. तुका म्हणे आहे जीवाची यासाठी नाही तरी गोष्टी सांगू नये. तुम्हाला त्याकरता स्वतःच काही प्राप्त करावं लागेल. काय प्राप्त करावं लागेल? फक्त विश्वास. विश्वास प्राप्त होण्यापूर्वी निष्ठा आणि निष्ठा प्राप्त होण्यापूर्वी श्रद्धा. श्रद्धेतून निष्ठा, निष्ठेतून विश्वास प्राप्त होत असतो. त्यांना ठेवा, विश्वास ही शेवटची स्टेप आहे. विश्वास प्राप्त झाल्यानंतर मनुष्य डामाडोल होत नाही, श्रद्धा डामाडोल होत असते. महाराज, श्रद्धा इकडे इकडे होत असते. वस्तूचं वास्तविक ज्ञान झालं नाही तोपर्यंत ती श्रद्धा डामाडोल असते. ज्या वस्तूचं वास्तविक यथार्थ ज्ञान झाल्यानंतर जी श्रद्धा बसते तिला निष्ठा असं म्हणतात. आणि त्या निष्ठेतून विश्वास निर्माण होत असतो. मग विश्वास अटल गोष्ट आहे महाराज, प्राण गेला बेहतर पण विश्वास. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये, निष्काम निश्चयी विठ्ठली विश्वास पाहुणे वास अनेक आहे. विश्वास निर्माण झाला भावातून, भावातून निष्ठा, भाव म्हणजे श्रद्धा, श्रद्धेतून निष्ठा, निष्ठेतून विश्वास. मी देव आहे. महाराज म्हणतात, आयसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळी असे पापनासे दर्शने. हा विश्वास संपन्न होणं, तो निष्ठा संपन्न होणं, श्रद्धा संपन्न होणं, बस झाला परमार्थ. श्रद्धेचा अधिकारी वारे कोणी अधिकारी हरी त्याची दीद. तुम्ही जर श्रद्धेचे अधिकारी झाले, नामाचे अधिकारी झाले तर हरी वाटतं ती दीद. लक्षात आलं? नामाचा अधिकार प्राप्त होणं, नाम सुलभ आहे पण अधिकार दुर्लभ आहे. तुम्हाला सांगतो, नामाचा अधिकार दुर्लभ आहे. ते म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आहे पण सर्वत्र दुर्लभ आहे. लक्षात आहे? वाचेची सुलभ आहे पण हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ आहे. निष्ठा बलवान होणं फार महत्वाचे आहे. त्याच्यातून आपलं निष्ठा म्हणजे स्थिरता, स्थितप्रज्ञता प्राप्त झाली, बुद्धी स्थित झाली, स्थिर झाली की त्याच्यामध्ये विश्वास निर्माण होतात आणि त्यातून ईश्वराची शांती, परम शांती प्राप्त होत असते. म्हणून जीवनात शांती प्राप्त व्हावी, ज्ञानाला कांती प्राप्ती व्हावी, कर्माला गती प्राप्ती व्हावी असं ज्याला वाटतं त्याने विकसित विचाराद्वारा जे प्रकाशित विचार आपण ग्रहण केले पाहिजे. संतांचे विचार प्रकाशित आहेत, आपले विचार फार झालं तर विकसित आहे. आता ज्यात काही योनीमध्ये विचारच नाही, तुम्हाला सांगतो 83,99,999 योनीमध्ये विचारच नाहीये. त्यांना चांगलं वाईट काही कळत नाही महाराज.
कदाचित त्यांचा संस्कार उद्भवतात आणि लोपतात, परंतु त्यांच्यामध्ये विचार नाही येते. म्हणजे कलेक्टरचा कुत्रा त्याला बिस्किट खायला आहेत, बसायला त्याला गादी आहे, झोपायला, संडासला जाण्याकरता टॅक्सीत बसून दूर जातो. डॉक्टर परीक्षेचं अन्न आहे, त्याला लाईफ बॉय साबण लावून स्नान आहे. रोजचा त्याला नाश्ता 50 रुपयाचा असतो. नाश्त्याचं वर्णन नाही सांगत फिरताना. एवढं जरी असलं तरी त्या कुत्र्यामध्ये विचार जागा नाही की माझी मालक इतकी उत्कृष्ट सेवा करतो, पण मोकळा सोडल्यानंतर मालकाच्याच गाडीवर पाणी घालत असतो बघा तो. त्याला काय विचार नाही की मालकाची गाडी एवढी मोठी हत्या, एवढं काय त्याला कळतं का त्याच्यामध्ये? विचार नाही महाराज, त्याला कळत नाही मालकाची अंपाला कार्य चांगली, कारण त्याच्यामध्ये विचार नाही. माणूस असं करू शकणार नाही, कारण माणसामध्ये विचार आहे. पक्ष्वाधिका वृक्षाधिका पक्षाधिकामध्ये विचार नाही, पण त्या विचाराचा विकास होण्याचं भाग्य तुम्हाला मानवाचं आहे. पण प्रकाश मिळण्याकरता साधूचेच विचार, हे कर्म गतिवान होतं. कारण क्रिया घडणार जोवरी संघ प्रकृती जातोवर त्या गुण घडे कर्माचा करू म्हणते त्याचा आग्रह होती उरे. प्रकृतीच्या संघात आला त्याला त्या क्रिया घडणार, पण त्या क्रिया अधोगतीला नेऊ नयेत, गतिवान व्हाव्यात, ऊर्ध्व गतिवान. तर साधूच्या विचारांतर्गत चाललं पाहिजे. येणे सत्कर्मी अज्ञान अतिशय विरमे दयाता अहम विश्रामी आत करतो येणे तिथे परिसंता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरणोपासिता वैराग्य मग साधू संगे सुभता उदू सत्कर्माच्या वाता प्रवृत्ती सावता डावलोनी सद्बुद्धिवान साधूच्या संगतीत सत्कर्म सदाचार आचरण करावा. मनोमार्ग गेला तो ते मुकला. मग संतांची संगती मनोमार्ग घेतली. सद्बुद्धिवर सुसंगती सदा घडो, सुदृढवाच्यता पडो, कलंक मतीचा खडो, विषय सर्व खानावडो. महाराज म्हणतात संतांच्या संगतीत सत्कर्म जर सदाचार घडला तर त्याचं अज्ञान समूळ नष्ट होतं म्हणजे आत्मस्वरूपात विलीन होऊन जातं. दुसरं कुठे जात नाही अज्ञान, ज्ञानात लीन होऊन जातं. एवढा मोठा कर्मात नाही तर कर्मा घवनोगती. चांगले चांगले मंडळी कर्म पाशात गुंतात. परियसी गव्हारा सादर कर्मे निर्वाण झाले सदर दिल्ले दिल्ले तारक झाले पुरंदर सहस्र नयन. हे कर्माची गती महाराज. ह्या कर्मे मनमत झाला चेरा, कर्मे चंद्राची घडला दो, कर्मे भारवाची कुर्मते, कर्मे खर्म ब्रह्मा देखा. ही बडी बडी मंडळी कर्मपाशामध्ये गुंतली असं कारण त्याने बुद्धीद्वारे कर्म जाणून केलं नाही किंवा साधूच्या सान्निध्यात कर्माचरण केलं नाही. म्हणून सुबता साधू संगे उदू सत्कर्माच्या वाचा. ते बुद्धिवान साधूच्या सान्निध्यात युक्त पूर्त स्मार्त नित्य नैमित्तिक निष्काम आणि प्रायचित्त ही 7 शुद्ध कर्म आहेत. 7 शुद्ध कर्म आचरण करायची. युक्त म्हणजे शास्त्रोक्त, पूर्त म्हणजे पुराणोक्त, स्मार्त म्हणजे स्मृत्योक्त, नित्य म्हणजे रोज, नैमित्तिक म्हणजे कधी कधी, निष्काम म्हणजे निर्हेतुक आणि चुकीचं प्रायचित घेणं हे माणसाचं कर्तव्य आहे. ती 7 कर्म साधूच्या सान्निध्यात घडली तर ती बिनचूक होतात, त्यामुळे अज्ञान नष्ट होत असते आणि शुद्ध जीवन वर्ग ज्ञानाची प्राप्ती होते. ती कर्म गतिवान होतात. जर कर्माला गती, ज्ञानाला शांती आणि जीवनात शांती प्राप्त व्हावी तर हा सद्बुद्धिवान विचार आजच्या अभंगामध्ये तुकोबरा आपल्याला दिसतात. नाम घेता उठावो दे, 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 नाम घेता उठावो दे. उठा उठी नाम घ्या म्हणजे उठा यांनी पहिल्यांदा जागर केलं, उठी यांनी दुसऱ्यांदा जागर केलं. उठा त्याला मनुष्य म्हणतो की झोपला असेल तर उठा म्हणतो, अगर बसला असेल तर उठा म्हणतो. बरोबर की नाही? तर दोनदा उठा उठी 2 वेळा विचार दिलायचं. पहिल्यांदा उठा हा संसार सातत्य विचार आहे आणि दुसऱ्यांदा उठी हा परमार्थ सातत्य. 2 वेळा उठा. पहिल्या उठामध्ये प्रपंचातून जागे व्हा. उठा जागे रे आता, मरण तेरा
एका उठायचं म्हणजे एकदाच उठा म्हणलेले उठा जागे व्हा. लोक म्हणजे आम्ही झोपलोच कधी पण आता जागेच होते उठा तर ते म्हणता जागे व्हा म्हणतात. बरोबर आहे. जिथे जागे पाहिजे तिथे जागे नाही. बोल बोले अबोले जागे बाहेर आत निघेले कैसे घरात घर तुला केले नेनो अंधार ना उजडले जा. तुकाराम म्हणतात तुम्ही जरी दिसता तुम्ही जागे परंतु प्रपंचात जागे आहे. परमार्थात मात्र झोपले. आत झोपले बाहेर जागे आहे. बाहेर काय जागाची निघालाशी तुने जागेने दाराताशी तुझ्या हितासाठी करी वसवती भेटी न भेटी वाची रे वाची जा. भेटी तुझे तू झोपलेला आहे म्हणून होत पहिल्या उठामध्ये प्रपंच सातत्य काय मानलेला आहे. तू जागा हो आणि प्रपंचाचं यथार्थ शरीर जाणून घे. जोपर्यंत प्रपंचात जागा होत नाही ते तर प्रपंचाचा मोह हटत नाही आणि प्रपंच निष्ठा हटत नाही तुम्हाला. म्हणून पहिली बुद्धी जागी आहे प्रपंचामध्ये. जो प्रपंच दृश्य आहे दृश्य प्रपंच जाणला नाही तर अदृश्य परमात्मा जाणता येणार नाही. त्याला मंडळी दृश्य पती जर प्रसन्न होत नाही तर अदृश्य परमात्मा कसं प्रसन्न होणार. पतिव्रती दैसा भतार प्रमाण आम्हा नारायण तैसा तरी. पतिव्रता स्त्रीला कितीतरी आघात येतात महाराज. एखाद्या पतिव्रता स्त्रीला त्या पतीनं तिचं नामगुट पकडलं मनगट पकडलं 10 लाथा मारल्या दुसऱ्या मारल्या गळ्याच्या बाहेर घटांडी झाली त्यासाठी हो तरी पतिव्रता जाणार नाही. पतिव्रता म्हणून ते मरून निघेल पण तरुण नाही जाणार मारणार म्हणून ते जाणार नाही तिथे जाणार. तैसीचे महाराज इकडे परमार्थात महाराज प्रपंच आणि परमार्थाची सांगड तुकोबाराने सुंदर घातलेली आहे. त्यांची लढाईच्या गोष्टी ऐकता तिथू करता देह दुसरे थोर आहे कैसी आई भक्ती सोयावर कोई निवडे तो गई विरळाशी. पतिव्रतेला जसा शास्त्रात सहा सहन करावं लागते त्याप्रमाणे भक्ताला जास्त सहन करावं लागते. गुरुची एकच पद्धती महाराज. ज्या ठिकाणी पतिव्रता स्त्री पतीला सर्वस्व अर्पण करते तसा भक्त देवाला सर्वस्व अर्पण करतो. पतिव्रता स्त्री पतीला सर्वांगाने शरण त्याप्रमाणे भक्त देवाला सर्वांगाने शरण अर्पण. म्हणून पतिव्रताने अनेकाची स्त्री सर्व भावे पती ध्यानी म्हणून महाराज स्त्रीला कवी बघाय म्हणा देव अनेकाची अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एकाला तुमच्या पांडुरंगा. पतिव्रता स्त्री महाराज प्रकार प्रमाणे आम्हाला पैसा तरी अशा पद्धती सांगू प्रपंचाने परमार्थाची तुकोबाराने घातल्यामध्ये सुंदर घातलेले आहे. म्हणून ज्ञानेवराने ब्रह्मचारी ज्ञानी आणि योगी असेल सुद्धा तुम्हाला संसार सोडा सांगितलं नाही. तेरेही संसारी विभाजी केली असं सांगितलं नाही तर असेही संसारी विभाजी केली असं नाही. सुखी करावी सुखी करावा संसार न संदारी बोलूयार दया क्षमा घर दोघेही होती. तेने होणे सर्व संसार सुखाचा नरगे दुःखाचा हे सुखा. संसारी अनिवार्य सुख आहे आठवडावे काय विषय राहतो कुठे राज्य पाहतो तेने सर्व संसार सुखाचा होतो. नरगे दुःखाचा वेळ काय सुखाचा लवणे सुद्धा लागणार नाही. म्हणून या प्रपंचामध्ये काही गोष्टी काय त्या जागा घालायचा प्रयत्न आता इथे एकदा प्रपंचामध्ये जागा झाला प्रपंचाच्या हातावर फेकलं सहार ग्रहण केलं. सहार ग्रहण म्हणजे उत्तम विचार उत्तम क्रिया उत्तम भावना म्हणजे मग तू उत्तम क्रिया उत्तम भावना उत्तम विचाराने जर परमार्थात गेला तर तिथं तुला जागाच नाही तर परमार्थाचं सारं करायचं हंड्रेड वगैरे तुझ्या हातात येणार जरा ज्ञानी आणि योगी होते तरी पण त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला सर्वांना भक्ती करायची होती. त्यांनी वेगाचं खंडन केले. आता निरोधनामध्ये जे मन निरोधन करते राहा वाचा गीत गायचे वाचा गीत गायचे वेगाचं खंडन केलं. त्या हरिता वेग या विधी आणि बुद्धी यात उपाधी दंड धर्म त्यांचा जातीचा हा बांधीपणा वाढेल तेव्हा तुम्ही यागाच्या विधीचा भांगडीत करू नका. विधीचा प्रपंच वेगावा आणि आवडीचा परमार्थ करावा. आवडीचा प्रपंच होत नाही आणि विधीचा परमार्थ टिकत नाही. पण न करे न घडे सर्वथा अरे म्हणतात हजर देतो हजर आता झाल्याची तरी न घडे हजर विधी तर विधी विधान न करे व्हायला चालतच नाही. त्याला कळलं विधी विधान तर त्याला घडणार नाही. आणि विधीचा परमार्थ टिकत नाही आणि आवडीचा प्रपंच होत नाही. आवडीचा परमार्थ करावा विधीला प्रपंच भेदावा विधी विद्या किती धन 40 मुले झाली 50 वर्षाच्या 5 मुलांचे लग्न झाली. एकतीचा पूजन करताना प्रपंच प्रदान करेल असं नव्हतं राहील. एकती संस्कार दुसरी हाताळा संस्कार आपले 3 करून जातं तरी चालत रंजन करून घ्यायला
राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे. सुलभ आहे, सोपी आहे. जागा मागलिया पहारे. महाराज म्हणता म्हातारपणी झाले मागला पहारा. है की नाही? म्हणजे बालपण, पोगणपण, तारुण्य आणि म्हातारपण. है की नाही? चौथा जागा मागलिया पहारे. शेवटचे गोड खरे का अंतिम मती सागती. अंतकाळाला राम राम म्हणता जाऊ माझा प्राण. ऐसे कृपादान देई देवा. अंतकाळे ज्याच्या नामारे मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून मागली या पहारे जरी भगवंताचं भजन केलं, शेवटी भगवंताचं नाम आलं तरी आपलं काम झालं. पण त्याकरता उठा उठी प्रपंचात जागे व्हा, परमार्थात जागे व्हा. प्रपंचात जागे होऊन प्रपंचाचं सार घ्या आणि परमार्थातलं जागे होऊन परमार्थातले सार घ्या. परमार्थात काही असारे काही सारे, पण भगवंताचं नाम सार सार सार. विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं नाम सार सार सारे. ते लवकरात लवकर घ्या, उठा उठी घ्या. कारण क्षणभंगूर हा नाही भरवसा. अरे सावध थोडा माया आशा. काही न तले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोराय वो सागा. म्हणून लवकरात लवकर कल करे से आज करो, आज करो से अभी करो, अभी करे से आता करो. कल कल क्या कहे, कल का क्या हाल हो जाएगा पता नहीं. ग्रास के लिए सत्ता हाता नाही. क्षणभंगूर हा न जाय करता ग्रास के लिए सत्ता हाता नाही. आपल्या हातामध्ये काही नाही, पण उठा उठी भगवंताचं नाम घ्या. लोक म्हणले बरोबर नाम घेतो, पण फायदा काय सांगताल का? फायद्याशिवाय काय फायदा? खरा फायदा सांगा. म्हणजे फायदा असेल तर आम्ही अवश्य करू. असं होईल का कधी? एखादा मनुष्य बाजारात गेला, भाजीची गडी चापून पाहिली. आजीबाई केवढ्या भाजी देता? ती म्हणले 80 पैशाला गडी. खिसे चापून पाहिले. म्हणला आजीबाई शर्ट बदलला तेव्हा खिसे राहिले घरी. तेव्हा मी तुमचं विठोबाचं नाम 100 वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणतो, भाजी देता का? ती म्हणली बाबा तिकडं सप्त्यात म्हण विठ्ठल विठ्ठल. आम्हाला इथं पैसे दे, पैशाशिवाय भाजी मिळणार नाही. इथे पैसे पाहिजे का? एवढं विठोबाचं नाव सारे लोक आता असं घ्यायला सांगतात. आणि मी भजनाने भाजी मिळायला तयार नाही. भजनाने भाजी मिळत नाही, मग फायदा काय? मग एक जण म्हणला त्याची वधू मुलगी उपवर होती. अतिशय हुशार देखणी मुलगींवर शोधला, पण दक्षिणा द्यायला पैसा नाही. तर तो माणूस काय म्हणला, बाबा मी 108 पारायण ज्ञानेश्वरी करतो, पुण्य तुमच्या हातावर सोडतो, संकल्प सोडतो, माझी मुलगी करता का? तो म्हणला पारायण आळंदीला करा, पण इथे वर दक्षिणा द्या. पारायणाशिवाय पोरगी करत नाही, भजनाने भाजी मिळत नाही मंडळी. मग फायदा काय बुवा? नाम उठा उठी घेऊ, लवकरात लवकर घेऊ, जाग होऊन घेऊ. फायदा काय?
तरी म्हणतात फार मोठा फायदा आहे. ऐसा लाभ बांधा गाठे, ऐसा लाभ बांधा गाठे, ऐसा लाभ बांधा गाठे, ऐसा लाभ बांधा गाठे. विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, ऐसा लाभ बांधा गाठे, ऐसा लाभ बांधा गाठे. विठ्ठल पायी पडे मिठी, विठ्ठल पायी पडे मिठी, ऐसा लाभ बांधा गाठे, ऐसा लाभ बांधा गाठे. अरिष्ट निवृत्ती इष्ट प्राप्ती, संसाराची तुटी होईल, विठ्ठलाचा बाई नक्की पडेल. हे दोन लाभ. नामस्मरण जर तुम्ही घेतलं जाग होऊन, जाणून बुजून भगवंताचं नामस्मरण केलं, दोन लाभ होते. पहिली संसाराची तुटी होईल. संसार याचा अर्थ जो सरकत राहत होतो, संस्कृती अनिती संसार, हा त्याला संसार असं म्हणतात. त्या संसाराला तुटी झाल्याशिवाय, सरकणं संपल्याशिवाय आपला फायदा होणार नाही. जोपर्यंत सरकत राहील, म्हणजे मनुष्य जे आज सरकत राहतो, बाळपण सरकलं की पोगणपण येत असतं, पोगणपण सरकलं की तारुण्य येत असतं, तारुण्य सरकलं की म्हातारपण येत असतं, म्हातारपण सरकलं की प्रेतावस्था होत असते, प्रेतपणा सरकला की माती होत असते, माती सरकलं की धान्य होत असतं, धान्य सरकलं की अन्न होत असतं, अन्न सरकलं की रक्त होत असतं, रक्त सरकलं की शुक्र होतात, आणि शुक्र सरकलं की पुन्हा गर्भ होतो. उपजेते नासे, नासे ते पुनरपिदेसे, हे घटिका इंद्रदेशे परिभ्रमेगा. हा अखंड सरकतच राहतो. तुम्हाला पुष्कळ वाटतं सदा तारुण्य असावं, पण तरुण तुम्ही राहत नाहीये. तुम्हाला वाटतं बा प्रत्येकाला आपले केस काळेच राहावे पण पांढरे होतात, प्रत्येकाला वाटतं आपले दात पडू नये पण पडतात, आपलं विचारून नाही. कर देश वेश नवी माझा सहज आलो, करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो. आपल्या सत्तेने ते घडत नाही, ते त्याचं ठरलेले सूत्र आहेत महाराज, त्याप्रमाणे घडणार. हा, सदा पोगंड राहणार नाही, सदा तरुण राहणार नाही, सदा म्हातारा राहणार नाही. म्हातारा मेल्याशिवाय जमणार? सांगा, म्हातारे मेलेच नाही तर कसा गोंधळ होईल? ही गाडी ठप्प होईल ना सारी. हे सारं चाललंच पाहिजे ना घटिका यंत्र बरोबर. बालपणाचं पळायला पाहिजे, रांगला पाहिजे, रांगणाचा पळला पाहिजे, पळलाचा खेळला पाहिजे, खेळणारा तरुण झाला पाहिजे, तरुण पुन्हा म्हातारा झाला पाहिजे, म्हातारा गेला पाहिजे, त्याची माती झाली पाहिजे. हे जर सूत्र जर थांबलं तर महाराज जगाचं चक्रव्यूह सगळं थांबून जाईल, ठप्प होईल, गाडी बरोबर चालणार नाही. म्हणून सदुरू हे सरकता राहणार. जसं महाराज केशवायन महा, नारायण महा, गोविंदायन महा म्हणायला जे पाणी आपण घेतो ते पुन्हा सरकलेलं आहे, तसं या देहातला प्रतिक्षण, तास, घंटा, पाच, मक्ष, मास, पक्ष हे सगळे सरकले गेले ते गेलेच. म्हणून सरकत राहणार राहतो प्रपंच आहे, स्वतंत्र राहणं सरकत राहणारा जो संसार आहे त्याला स्थिर झाल्याशिवाय परमार्थात स्थिरतेला किंमत आहे आणि प्रपंचात सरकण्याला किंमत आहे. प्रपंचात सरकलाच नाही तर माणसाला आवडायचा नाही. सांगा, एकच मुलगा बाळंत्यात गुंडाळून 5 वर्ष पाळण्यात राहायला तर आवडतो आपल्याला? बरं 10 वर्ष झालं लग्न होऊन मुलगा झाला नाही तर आवडतं आपल्याला? नाही महाराज, सरकणं प्रपंचात आवडतं. एखादा विद्यार्थी 5वीतच 5 वर्ष राहिला तर आवडेल का तुम्हाला? नाही, 5वीत तो 10वीत गेला पाहिजे. म्हणजे प्रपंचामध्ये सरकणं आवडतं, त्याचा स्वभावच सरकणं आहे. पण तो सरकणं सुटून स्थिरता प्राप्त होईल त्याला प्रपंचाचा परमार्थ होत असतो. या चित्ताची चंचला जाऊन चिदावस्था प्राप्त होईल. चित्ताची चंचलता जाऊन स्थित, पाण्याची बर्फ होणं, दुधाचं दही होणं, चित्ताचं चीद होणं, त्यावेळेला ईश्वराच्या चिंतनात घडून जाणं. चित्ताची चंचलता गेल्याशिवाय ईश्वराच्या चिंतनात घडून जात नाहीये. म्हणून स्थिरतेला गरज आहे. तेव्हा पहिली संसाराची तुटी होईल, म्हणजे चित्ताची सरकणं, चंचलता ही पहिली जाईल. हा पहिला मोठा फायदा. भगवत नामस्मरणाने चित्त स्थिर होतं. नाम घेता मन नीवे, जिव्हे अमृताची श्रावे, होता ती बरवे, अवघे शकुनाला भाते. मन नीवे, जिव्हे अमृताची श्रावे, होता ती बरवे, अवघे शकुनाला भाते. विठ्ठले ऐसी कृपा जाणावी. प्रभूच्या पायावर चित्त स्थिर होण्याचं साधन नाम घेणे. नाम घेता मन जे चंचल आहे ते स्थिर होतं पहिलं, म्हणजे संसारात सरकणं स्वभाव सुटतो. भगवंताच्या नामाने स्थिरता येते.
तुकोबर माझा तुका म्हणे साक्षी आले म्हणून केले. राम म्हणता रामची होय जे पदवी सोनी पदवी घ्यायचे ऐसे सुख वचनी आहे. विश्वासे अनुभव पाये राम रसाची चवी आन रस रुचती किवी. तुका म्हणे चाखून सांगे माझा अनुभव आहे अंगे. मी स्वतः चाखलं हा मग तुम्हाला सांगतो की भगवंताच्या नामाने अशी स्थिती प्राप्त होती. म्हणून तुम्ही सारी साधनं सोडून कलियुगामध्ये नाम उठा उठी घ्या. त्याने संसाराची तुटी होईल. मनाची चंचलता जाईल, चित्ताची चंचलता जाईल. दुसरा फायदा विठ्ठल पायी मिठी पडेल. विठ्ठलाच्या पायी मिठी पडेल म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायी मिठी पडेल. आता तिथं घाचड्यावर घाचड्या चालल्यात तर सगळ्यांनी लोकांच्या मिठ्या पडल्या. जे नाम घेतले त्या मिठ्या पडायला जागाच कुठे. मग पायी मिठी पडेल म्हणजे कोणत्या? या पायाला नाही, पांडुरंगाच्या पायाला नाही, तर पाय म्हणजे 5 प्रकारला मिठी पडेल. 5 प्रकार नाम रूप गुण शक्ती लीला या 5 प्रकाराला चित्ताची मिठी पडेल. हाताची नव्हे, चित्ताची. चित्तामध्ये हे 5 प्रकार सतत सातत्याने राहतील. भगवंताचं नाम रूप गुण शक्ती आणि लीला हे तुम्ही त्याचं नामस्मरण केल्याने प्राप्त होईल. जोपर्यंत प्रभूचं नामस्मरण करत नाही त्या नामस्मरणाची तुमची ख्याती कीर्ती संपत्ती शक्ती ही व्याप्ती लक्षात येत नाही. ज्याचं नामस्मरण करतात त्याची पहिले नाम जे आहे ना त्या नामाची व्याप्ती किती हे लक्षात ठेवा. की त्या नामाची व्याप्ती एवढी मोठी आहे की सारं जग आकाशाने व्यापले पण नामाने आकाश व्यापले एवढं फरक. गगनाहुनी वाढ नाम आहे ज्ञानदेव पुसे निवृत्तीची ताड. गगनाहुनी वाढ नाम आहे ही नामाची व्याप्ती आहे. आता नामाची शक्ती काय आहे? नामाची शक्ती एवढी मोठी जबरदस्त आहे की ती देवाला आकळू शकते. नामस्मरण करणाऱ्याच्या देव घरी येतो आणि ज्ञानी देवाकडे जात असतो. बा एवढा फरक आहे. ज्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं त्यांच्या घरी देव आला तर तो मी भू वैकुंठी नसे वेळे भानुबंबे नक्षेवर योगियाचे मानसे उमरून जाय. परितयापासी पांडवा मी हरपला दिवसा जेथे नाम घोष बरवा. माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा तेथे भगवंत तिथे उभा आहे. निधल्याने गाता उभा नारायण. जर आपण झोपल्या भगवंताचं नामस्मरण करतो तिथे देव उभा असतो. बैसल्या कीर्तन करिता डोले. बसून जर भगवंताचं नामस्मरण करतो भगवान तिथे समोर डोलतो बुवा. नाम काय मार्गी चालता मुखी नाम वदे चाले हा गोविंद मागे पुढे. परमात्मा मागे पुढे राहतो एवढ्या नामाशी तो वेडा झालेला आहे. भगवंत नामस्मरणाने वेडा होतो. तुका म्हणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पाववी. त्याचं नाव घेतल्याने तो तुम्हाला भवंदनाच्या पलीकडे नेईल, या संसाराच्या पलीकडे नेईल, त्या सरकणाऱ्या संसाराच्या पलीकडे पुढे त्याच्या पायी मिठी पडेल. पहिला अखंड चित्तात नामस्मरणात घडून जा. पण कदाचित नामस्मरणातून मन चित्त उद्विग्न झालं तर त्याच्या रूपामध्ये घडून जा. नामस्मरणाचं काय बघा, नामस्मरणाने भगवंताच्या नामस्मरणाने फायदा होतो पाप निवृत्ती. महाराज म्हणतात मोठ्या मोठ्या गवताच्या गंजीला आग्ने लागल्यानंतर तो जसं गवतीचा गंजी जळून जाऊन राख वाऱ्याने उडून जात असते किंवा कापुराच्या वाती उदया दुची ठाईत समाप्ती झाली जैसी. भगवत नामस्मरणाने दोन्ही पाप आणि पुण्य, पापाच्या राशीत पुण्याच्या राशीत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनी जी पाप पुण्याअंगाचा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. ते म्हणतात सदा नाम घोष केल्याने आम्ही अग्निरूप झालो. पाप पुण्य अंगाला लागायला तयार नाही. पापाच्या राशी पुण्याच्या राशी जळून जातील ही नामाची शक्ती आहे. कारण पुण्य जर राहिलं पाप जळून गेलं, पुण्य राहिलं तर स्वर्ग भोगावं लागतील. बरोबर की नाही? केवळ पाप जळून गेलं भस्म, पुण्य राहिलं तर पुण्य म्हणजे स्वर्ग भोगावं. पुण्याचं फल स्वर्ग आहे, पापाचं फल नरक आहे. पाप पुण्याचं फल मनुष्यदेह आहे की नाही? पाप पुण्य समान समेत पावे कर्मभूमी. म्हणून पाप पुण्य जळून भस्म होतं भगवत नामाने. नाही महाराज या वय सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे. भगवंताचं नाम संतांच्या समागम दहन होती सगळं करणे. सर्व काळ प्रेम हे डुल्लत असो, सर्व काळ प्रेम सुखामध्ये तल्लीन होऊन जातो. एवढं करू भगवत नामाची ही शक्ती आहे. भगवत नामाची व्याप्ती, भगवत नामाची शक्ती, भगवत नामाची फलप्राप्ती तुम्हाला पाहिजे ते नामाने प्राप्त होत. महाराज पाहिजे ते अरे द्रौपदीने भगवंताचं नामस्मरण वस्त्र मागण्याकरता घेतलं, द्रौपदीने अन्न पुरवण्याकरता भगवंताचं नाम घेतलं, भगवंताने पुरवलं. महाराज ज्यावेळेला धर्माने धर्मावर आघात केला, अधर्माने धर्मावर काय मत आघात करत होता दुर्योधन. दुर्योधन अधर्माने वागत होता, धर्म धर्माने वागत होता. धर्माने वागणारा धर्म अखंड वनात राहत होता, अधर्माने वागणारा दुर्योधन मात्र राज्य भोगत होता. लक्षात आलं? अधर्माने वागणं कोणतं, आतताई वागणं कोणतं, जो दुसऱ्याच्या स्त्रियावरून आणतो, जो दुसऱ्याला विषप्राशन करतो, जो दुसऱ्याचं राज्य बळकावतो, जो दुसऱ्याला लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न करतो. हे आतताई आहेत.
पहा ते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठविती. धर्माने वागून धर्मवृत्ती करताना धर्म मात्र वनात राहतो, वनवास होतो. अधर्माने वागून धर्म नष्ट करणारा दुर्योधन मात्र सत्ता भरतोय. तरीही धर्माला समाधानी असमाधानी नाही किंवा आपली त्याच्यावर मात होत नाही हे ज्याला दुर्योधनाच्या लक्षात आलं त्यावेळेला त्याने धर्माने धर्मावर आघात करायचा ठरवला होता. एक दिवस दुर्वास मुनी हस्तिनापूरमध्ये आले आणि बोलू लागले, है कोई चातुर्मास की सेवा करने वाले जो मांगेगा सो देंगे, है कोई चातुर्मास की सेवा करने वाले जो मांगेगा सो देंगे. दुर्योधनाच्या लक्षात आले ही संधी आपल्याला चांगली. आता त्याने दुर्वास मुनीचे पाय धरले. महाराज मी जीवाचं रान करील, हाडाचं काढ करील, नेत्राचा दिवा करील, तुमची अहोरात्र सेवा करील असे पाय घट्ट धरले आणि दुर्योधन महाराज हात धरून अखंड दारात उभा राहिला. अपेक्षित वस्तू आधीच तयार असायची. 4 चातुर्मासचे 4 महिने सेवा केली. चातुर्मास समाप्त झाली. पाया पडताना सांगा बेटा माग सोडलो तो जे काही येतो तो मागलो. त्याने सांगितलं महाराज तुम्ही दिलेलं वचन खरं करणार. हा म्हणले खरं, जे मागल ते दे. आता अर्धरात्री जाऊन धर्माकडे जाऊन भोजन मागा. अन्न दिल्या त्याला भस्म करून टाका. दुर्वास म्हणजे अरे 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 पापी नसता दुष्टा चांडाळा काय मागितलं तू म्हणला महाराज मी 4 महिने सेवा केली तुमची, तुम्ही वचनबद्ध आहात, मागसे मागेगा सो देंगे, आता द्यावं लागेल तुम्हाला, जातो ना. दुर्वास धर्माने वागत होता, धर्मावर आघात करायला निघाला. तुम्हाला सांगतो अधर्माने वागणारा दुर्योधन सततच आघात करत होता, परंतु धर्माने वागणारा दुर्वास आणि त्या धर्माने धर्मावर आघात करायला झाला. आता वचनबद्ध झाल्यामुळे दुर्वास अर्धरात्री गेले आणि धर्मादो भाईतलं धर्मराज भूका प्यासा हो, भूक लगी हो, भोजन चाहिए. धर्माला दरदरा घाम फुटला महाराज, कारण सूर्याने दिली थाळी घासून पालथी घातली होती. त्याने महाराज भीमाकडे पाहिलं, भीमाने अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुनाने नकुल सहदेवाकडे पाहिलं आणि सारे द्रौपदीकडे पाहू लागले. द्रौपदीने सांगितलं घाबरू नका, जो आपला अखंड कैवारी आहे, जो आपलं संरक्षण करतो तो याही संकटातून वाचतो. असं म्हणून तिने धावा मांडला, भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. महाराज द्रौपदीने भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. धाव रे लवकरी संकट पडले भारी, हरी तू अमृता कैवारी, हे दुर्वासा मुनी आयोजी, संग शिस्त हजारो लायोजी, अब भस्म करेल कुल सव अमारी, धाव पाव बा गिरीधारी, हे गिरीधारी धाव लवकरी. असं म्हणून भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. भगवान नेटकीच एका भक्ताचं जहाज तारून आले होते बरं का, आणि द्वारकेत येऊन जेवायला बसणार पात्र पुढे वाढलं तर द्रौपदीची आरोळी ऐकली. वाढिले खायचे भाने टाकून या धावे दास्य करी दासाचे, कोणे न सहाय्य दयाचे, वाढिले खायचे भाने टाकून वाढलेलं भांड बाजूला सरकवलं आणि भगवान द्रौपदी जवळ प्रगट झाले. द्रौपदी हा भूक लागली बुवा, आत्ताच लक्ष्मीनं वाढलं होतं जेवायला, रुक्मिणीनं वाढलं होतं, परंतु तुझी आर्त आरोळी ऐकून मी धावत आलो, भूक लागली, काही खायला दे. बापरे कृष्णा तुला जीव घालायला बोलावलंय, जेवायला नाही. आमच्याजवळ काय नाही, थाळी पालथी घातलेली नाही देवा. नाही नाही तसं नाही, मला फार भूक लागली, आमची थाळी इकडे आण. थाळीला कुठेतरी देत होता, तो नखाने काढला, काटून घेतला, तर भगवंताने ढेकर दिला. सारे दुर्वास ऋषी मुनी शिष्यवर्ग यमुनेतून वर डोकं काढतात ढेकरत. अजूनही मग पोहून बाहेर निघालं की ढेकर येतो माणसाला. तुम्ही जर विहिरीत पोहायला गेले, पोहून पोहायचं झालं ना ते माणसाला ढेकर येत असतो बघा. त्याचं प्रतीक येते. तर सारे ऋषी मुनी तृप्त होऊन वर आले होते. भगवंताने जीव घातले, भीमाने बी जेवायला बोलावला. येता का ऋषीवर येऊ तुम्हाला. द्रौपदीचा स्वयंपाक झाला, अगदी खोड जिरवली. महाराज काय सांगायचं की भगवंतांना हा नामाची फलप्राप्ती, जे पाहिजे ते कोटी लाभ एक नाही. तर जे जे प्रसंग पडेल त्यासाठी तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवान धावून येतो. आता काय सांगा, आता उतनी तर काही नाही. भगवंत तिचे भाव भक्त एक होऊन या. दासीपुत्र कन्या विदुराच्या भक्ती जायच्या घरी रक्षी प्रल्हादासी. प्रल्हादाला भगवंतांनी धाव नारायण धाव, खांबावरी लात मारली दुर्जने संभी नारायण हे प्रगट होणी. चला नारायणला हाका, प्रल्हादा कारण दैत्याची दंडाया संभीदेवराया प्रगटला. महाराज म्हणतात हे तुला देवाने हाका मारली निरोबराय म्हणतात. प्रल्हादाने तुला हाका मारली होती, मी तर चुकयाचा भावा करत असतो. म्हणजे प्रल्हादाने हाका मारली तर त्याला अग्नी खांबातून चुकवलं, हातीच्या पायी चुकवलं, विषारी सर्पातून चुकवलं, हा पेलाभर विषातून चुकवलं. जे पाहिजे ते भगवत नामाचा फायदा आहे. मात्र त्याची फलप्राप्ती काय म्हणतात, अनेक प्रकारचे. तुका म्हणे नामापाची चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी. नामाची फलप्राप्ती भक्ती बी आहे, नामाची फलप्राप्ती मुक्ती बी आहे.
तुम्हाला पाहिजे मुक्ती मुक्ती घ्या, तुम्हाला पाहिजे भक्ती भक्ती घ्या. तर आम्ही वारकरी भक्ती मागतो, मुक्ती मागत नाही. नलगे मुक्ती आणि संपदा संत संगदी सदा. ते म्हणतात आम्हाला मुक्ती नको. नाही नाही, ते म्हणतात मोक्ष आहे अलीकडे येते बापुडे का येते ते मोक्षाच्या पलीकडे सुख येते आम्हाला पाहिजे. म्हणून नामामध्ये मुक्ती पाहिजे. मुक्ती नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. नामाच्या मोबदल्यात भक्ती मागितली जाते, नामाच्या मोबदल्यात मुक्ती मागितली ज्याची फलप्राप्ती. नामाची ख्याती, नामाची व्याप्ती, नामाची शक्ती, नामाची फलप्राप्ती हे जाणून जर उठाउठी भगवंताचं नाव घेतलं तर ते म्हणतात होय संसाराची तुटी. मनाचा सरकणारा चंचलता, चित्ताची चंचलता जाऊन ते मन स्थिर होईल. ते चंचल मन स्थिर होईल, चित्त स्थिर होईल. हा पहिला फायदा ही अनिष्ट निवृत्ती, जे सरकणारं मन स्थिर होईल. विठ्ठल पाय मिठी पडेल याचा अर्थ चित्त नामात रूपात गुणात शक्तीत आणि लीलेमध्ये धरून जाईल. बाजूला जाणार तत्चिंतनम तत्कथनम तत् आनंद प्रभू. त्यातच सांगायचं, त्यातच बोलायचं, त्यातच ऐकायचं. दुसरं बोलणेच नाही. आता देवाविनं काय नका मधपाशी बोलू प्रपंचाच्या विषयी ना ऐकावे कानमध्ये देवाविनं वाणी. आता सर्वेंद्रियाचा विषय त्याचा हरी बनून झाला. एक विषय तो सगळा आता हरी. त्याच्या आवडीने आवडी तरी अंध बैल कृष्णकाचार्य त्यांची कीर्ती गायली. पूर्णांतरी हो ऐसे मन रंगले रंगले तुझे पायी स्थिरावले. किलिया विठ्ठले ऐसी कृपा दानावी. हा मोठ्यात मोठा लाभ आहे. आयसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी. याच्याच अपेक्षात चित्तामध्ये अखंड भगवंताचं नाम रूप गुण शक्ती दिला. हे सतत आता राहण्याचं दुसरं साधन नाही असं अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही. जे तू आणि का करसी काही, जे तू आणि का करसी काही, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. तू आणि का करसी काही, तू आणि का करसी काही, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. नामा परते साधन नाही जे का अनेक करशील काही. भगवत नामस्मरण सोडून बाकी जी जी साधन करशील ती तुला उपयोगाची पडणार आहे. असं ज्ञानोबरायण नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जातील धनी. बाकीच्या पंथात वाया धनी जातील, लवकरात लवकर वाया जातील. पण भगवत नामस्मरण नामे तर नाही कोण. ऐसा द्यावा निवडून सांगा मिळतो तुम्हाशी संत महंत सिद्ध ऋषी. नाम घेता वाया गेला ऐका कोणी ऐकिला. तुम्ही सांगा पोथी पुराण वेद शास्त्र पुराणात तुम्ही ऐकता का? तुम्ही काही म्हणजे सांगता किंवा पाहिला असं सोडून द्या. पण वेद शास्त्र अपौरुषी आहे, कधी निर्माण झाल्याचा पत्ता नाही. त्या वेदशास्त्राचा पुराणाचा अभ्यास करताना त्याची कथा कीर्तन ऐकताना असा नाम घेणारा वाया गेला ऐकला का? पाहिला सोडून द्या. उलट ते म्हणतात तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे. नामस्मरणाने एक दावे आणि विठोबाचे नाम आणि कापे काम लावणी मृदंग प्रतिकार होत शिव ब्रह्मर. ते म्हणतात तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त. नुसते मुक्त नाही, विचाराने ज्ञानाने मुक्त होत असतात, पण नाम साधने जीवनमुक्त होत असतात. जीवनमुक्त याचा अर्थ बंधमुक्त होऊन मोक्षाच्या पलीकडं रामप्रभुला मर्यादा घालण्याचं महापातकाचं धाडस झालं. त्या मुक्त परमात्म्याला बद्धता केली वाल्या रुपयाने. ज्ञानाने भावनात आलेला आत्ममुक्त होत असतो आणि भक्तीने मुक्त परमात्माबद्ध होऊन भक्ताच्या घरी काम करत असतो. असे भक्ताच्या घरी काम न सांगता तरी त्या उफराच्या नामे तरला वाल्या कोणी दोष झाले होळी राम नामे त्याने एवढी महापातक केली होती, एवढी महापातक अगणित. म्हणतात 100 कोंबड्या मारलं एक बोकड मारल्याचं पाप होतं. 100 कोंबड्या कापलं की एक बोकड कापल्याचं पातक होतं. 100 बोकड कापले की एक बैल कापल्याचं पातक होतं. 100 बैल कापले की एक बायको कापल्याचं पातक होतं. 100 बाया कापल्या की एक गाय कापल्याचं पातक होतं. 100 गायी कापल्या की मग एक ब्राह्मण कापल्याचं पातक होतं. आणि असे 100 ब्राह्मण कापल्यावर एक वैष्णव कापल्याचं पातक होतं. आणि 100 वैष्णव कापल्यावर एक वारकरी कापल्याचं पातक होतं. लक्षात आलं का? असे विष्णू भक्त ज्याच्या संपुटामध्ये गंडक नदीचे 6 ग्राम होते
असे ब्राह्मण वैष्णवी वारकरी त्याने 7 रांजण भरून शालिग्राम भरले होते. त्याचं महापातकी पतीत एवढी महापातक जगात कोणी केलं नव्हतं. परंतु त्याची गाठ पडली नामाची, रामाची नाही. रामाची गाठ पडते का बाणात उखार देता असतो. रामाचा स्वभाव वेगळा, नामाचा स्वभाव वेगळा आहे. रामाचा स्वभाव आहे दुर्जनाशी संवारी भक्ताराची पायापाशी. रामाने दुर्जनाचा संहार केलाय. रामाची गाठ नाही पडली, गाठ पडली नामाची. नारदाने त्याला नाम सांगितलं आणि त्या नामाने उफरा त्या नामे तरला वाल्या कोळी. दोष झाले होळी, त्याला राम सुद्धा म्हणताना त्याला मारा 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 रामा 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 उफरा त्या नामे तरला वाल्या कोळी. एवढी नामाची शक्ती आहे. त्या नामाच्या शक्तीने वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी बनला. त्याने आत्मा रामाला रामा लिहिलं म्हणून बोलला वाल्मिक तैसिकी करून वरतून लावीन म्हणे नामा. कोळी कीर्ती वाढली दहन केले ना रामा आधी रामाय केले. रामायण रामाआधी 10,000 वर्ष आधी रामायण लिहून ठेवलं आणि प्रभू मर्यादा पुरुषोत्तम रामाला मर्यादा घातली वाल्या कोळ्यांनी. एवढी नामाची शक्ती आहे. म्हणून नाम घेता वाया गेला असा कोणी ऐकला नाही. तरले तरती हा भरोसा नामधारकाचा कसा. माझे तरले पुढे तरतील नामाची एवढी काय येत आणि म्हणजे यज्ञ एक यज्ञ महाराज कोटी कोटी यज्ञ ऐसा जाता नेम एक हरिनाम जपता घडे. नामाच्या याच्यामध्ये ज्ञान यज्ञ चाक्तन्य यजंते मामुपासते एकत्वेन पृथक्वेन बहुधा विसतो मुखम अहम क्रतुरहम यज्ञ पदा हम अहमौषधम मंत्र हम हमेवाचम अहम अग्निरहमतम. या ज्ञान यज्ञ याला म्हणतात. कशाला त्याच्या पाठीमागचे सततं कीर्तयंतो मानवतं त्याच्या या श्लोकाचा 3 श्लोकाचा संबंध आहे. 14, 15 आणि 16. 9व्या अध्यायाचा 14वा श्लोक आहे सततं कीर्तयंतो मान. 15वा श्लोक आहे ज्ञान यज्ञ चाक्तन्य आणि 16वा श्लोक आहे अहम क्रतुरहम यज्ञ. हा लक्षात. तर त्याला ज्ञान यज्ञ ज्ञान जप यज्ञ या कलियुगामध्ये हा खरा यज्ञ. कृत्य घ्यायची यज्ञ त्रेता निघतो मग काही. त्रेतायुगामध्ये यज्ञाने भगवंताची प्राप्ती होत होती पण आता नामाने प्राप्ती. तर नाम यज्ञ हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण हा कोटी यज्ञाचं फल, कोटी यागाचं फल. म्हणून योग याग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलाया हरिपाठी. एक हरिपाठ भगवंताचं भजन केल्याने सारी फलं त्याच्यामध्ये विसर्जित होतात. जे सारी फलं ज्याच्याने मिळतात ते एक साधन केलं तरी पुष्कळ झालं. म्हणून भगवंतांनी म्हणजे तुकोबारांनी सांगितलं बाकीचे साधनं करू नका. मग हात वर करून हाकारून तुकोबारा सांगतात. हकाराने सांगे तू का, 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 हकाराने सांगे तू का. नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, ऐशाला बांधा गाठी, ऐशाला बांधा गाठी. नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, ऐशाला बांधा गाठी, ऐशाला बांधा गाठी. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नाम घ्या पण असं घ्या हातारून. कसं घ्या एका मार्ग घडी राहू नको, इंद्रिया सवड लपू नको, वायाची दुर्गणी मन घालू नको. असं नाव घ्या. कसं घ्या जय विठ्ठल जय जय विठ्ठल.